महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकारण पुन्हा एकदा पेटलंय। राऊतांनी व्लादिमीर लेनिन यांच्या विधानाचा आधार घेत भारतीय तरुणांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे वातावरण तापलंय। सध्याचा भारतीय युवक भरकटलेला आणि मंद असा उल्लेख त्यांनी केला। यावरून शिवसेनेसह भाजपने सुद्धा चांगलीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। संजय राऊतजींनी जहाल आतंकवादाचा विचारावरची तरुण पिढी निर्माण करण्याचा विचार सोडला पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या संविधानाने जी पिढी निर्माण होते आहे, जी उच्च विद्याविभूषित संस्कारमय पिढी निर्माण होते आहे, त्या पिढीला या पद्धतीचा आतंकवाद त्यांच्या मनात तयार करणे योग्य नाही। या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखली गेली पाहिजे। या महाराष्ट्राचा जी भूमी आहे ती संताची भूमी आहे। पूर्वीच्या कोणाला तरी रेफरन्स देऊन त्याच्यावर कायमस्वरूपी केंद्र सरकारला बदनाम करणं आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करणं हे काय 3.5 वर्ष तुम्ही रोज बघताय। त्यामुळे याच्यामध्ये नवीन काही नाही। देशातल्या युवा वर्गाला केंद्र शासनावर विश्वास आहे। देशातल्या युवा वर्गाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास आहे, पंतप्रधानांवर विश्वास आहे। त्याच्यामुळे या ट्विटची कोणी दखल घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। भांडूपचा भोंगा काही ना काहीतरी 10 वाजता बोलत असतो। फार त्यांची सगळी वक्तव्य गांभीर्याने घ्यायची नाहीत। भारत हा जगामधली युवा शक्ती आहे आणि भारताचा युवक हे जेव्हा देशाचं भविष्य असतं त्यावेळेला इथली युवा शक्ती भरकटले अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। भारतातला तरुण किंवा भारतातली युवा शक्ती राजकारणातील साधं उदाहरण देतो, युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि असंख्य असे लोकप्रतिनिधी असतील युवा, पण हे सगळं भारताचं चित्र बदलतायत। किंबहुना जनरेशन नेक्स्टशी संजय राऊत यांचा कनेक्ट नसल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल। संजय राऊतांनी तरुणांची माफी मागावी अशी मागणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलेली आहे। अन्यथा युवासेना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभारेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे। संजय राऊतांनी सर्वप्रथम तर माफी मागितलीच पाहिजे। महाराष्ट्राच्या युवकांची माफी, देशाच्या युवकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या पोस्ट विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राऊतांच्या भांडूपमधल्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठा राडा केला। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली। राऊतांच्या फोटोला काळं फासण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे। संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवासेनेचा हे आंदोलन घेतलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।